पांचाळ आहेत. भजनांमध्ये असणारे स्वामी महाराजांचे संजीवन समाधी आग्रह होता. राजेंद्रजी उमापसर हे आळंदीला पण खरं तर त्यांचं वर्णन केलं पाहिजे. आता उद्योग करावं आयुष्यभर हा सुद्धा एक खूप मोठा योग आहे. मी आता सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन स्वामी महाराजांचे संजीवन समाधी विश्वस्पर त्यांच्याकडे आलंय की त्यांची गतजन्माची पूर्वपुण्याई नक्की पाहिजे. या सर्व विश्वस्तांना मी मनपूर्वक धन्यवाद अदा करतो. त्यांनी मला सेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांचं ऋणही व्यक्त करतो. हे सगळे आमचे आलेले टाळकरी वारकरी उत्तम रीतीचे त्यांनी साथ आहे. भजनांमध्ये आणि माझ्यावर अपार प्रेम असणारे प्रमोद महाराज पवार कातवडेचे म्हणजे महाराजांच्या सासूरवाडीचे. मग काय विशेष आहे की जावयानंतर 450 होऊन गेले तरी लक्ष भोजन सुरू आहे. त्या महात्म्याची केवढी मोठी पुण्याई म्हटली. त्यांच्या निर्गमनानंतर सुद्धा 464 वर्ष झाली लक्षावधी लोक जेवत आहेत, प्रसाद घेत आहेत. म्हणून माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांनो, आपण गरीब असा श्रीमंत असा अमीर असा उमराव असा पण दररोज घरात जेवतो तो जेवण असतं. घरात जेवतो तो जेवण असतं आणि देवाच्या दारी जेवतो तो प्रसाद असतो. जरा वाक्य सांगू का? आम्ही काल्याच्या कीर्तनात सर सांगतोय. काल्याच्या कीर्तनात केशवराव ऐकण्यासारखं आहे. काल्याच्या कीर्तनात काही प्रसाद असतो का नाही? चोकलाल महाराज चौपाटीची भेळ चांगली असते असा तो भैया. मी या वाक्यावर कीर्तन संपवणार आहे. कधी गेला का नाही खाऊ गल्लीला? इथं शिवाजीनगर स्टेशनला पूर्वी भैया होता. आम्ही भेळ खात असतो त्याच्याकडे. आता वाक्य काय सांगतो ऐका. भैयाचा हात लागला की भेळ होते आणि कृष्णाचा हात लागला की काला होतो. तेव्हा तो असा घेतो माणूस. तसे इथं भात खिचडी असेल की अन्न आहे, पण मोर्यांचा हात लागला की तो प्रसाद होतो. तो प्रसाद सर्वांनी घेतला पाहिजे. घरी तर रोज जेवण चालली, पण प्रसादे सर्व दुःखानां हानी रसोपजायते. जेवणातली इडापिडा सगळी टळून जाईल, जीवन सुखी होईल. हा प्रसादाचा तुमच्यावर झालेला खूप मोठा लाभदायक असा विचार आहे. झालेली सेवा मोरयांसह परमार्थ अत्यंत आनंदात व्हावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी केले माझे जीवरली पायी कपण. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल हा जय जय विठ्ठल जय जय मंगलमूर्ती जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना मागणे ते गुजप्रती आहे ईश तरी बाहे पांडुरंगाया संता सिंद्रवी हे चिमते का म्हणे आता उदार तू होई ज्ञानदेव तुकाराम देव मंगलमूर्ती मोरया. ज्याप्रमाणे आता गणपतीची आरती पूर्ण झाली त्याचप्रमाणे मोरया गोसावी महाराजांची आरती देखील आपले आजचे कीर्तनकार श्री प्रमोद महाराज जगताप यांच्या हस्ते, त्याचबरोबर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त या सर्वांच्या हस्ते मोरया गोसावी महाराजांची आरती संपन्न होईल. आरती झाल्यानंतर प्रसादाचा संकल्प पूर्ण होईल महाराजांच्या हस्ते आणि त्यानंतरच प्रसाद वाटप सुरू होणार आहे. सर्व भाविकांना विनंती आहे, आपण आरतीमध्ये सहभागी व्हायचंय आहे त्या जागेवरून व्हायचंय. शांतता राखावी असे देखील आम्ही आवाहन करतो. महाराज
म्हणा मंगलमूर्ती प्रसाद कोणी गणपती वाटायचा बाप्पा. नाहीये. पहिले मोरया गोसावी महाराजांची आरती होईल, त्यानंतर संकल्प होईल, मग प्रसाद वाटायचा आहे. आरती ओवाळू भावारती ओवाळू तो चरण दोया. जय देव त्यांच्या तप सामर्थ्याच्या या योगे मोरेश्वरीचे देव चिंचवडी आले. तपस्तेजाचे अद्भुत सामर्थ्य भक्तांवर केले, त्या श्रेष्ठ अत्यंत प्रसन्न पूर्ण झाले. त्यावर एकदंत मार्गशीर्ष वद्य षष्ठी लागोनी समाधी घेतली चिंचवड स्थानी. जय देव जय योगी वर्या. आरती ओवाळू भावारती ओवाळू तो चरण द्वया. जय देव वारकरी मंडळांचे सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर वारकरी सर्व दुसरी रांग जॉईन करायची आहे. 1 नंबरच्या रांगेमध्ये वारकरी मंडळांसाठी आम्ही ठेवली आहे. कृपया आम्हाला सहकार्य करायचे. प्रसादाचा संकल्प झाल्याशिवाय प्रसाद वाटप होणार नाही. सोमनाथ शिरस्कर नावाचे व्यक्ती ज्यांनी या ठिकाणी कुठे मंडपामध्ये असतील त्यांनी तात्काळ त्यांची संपर्क साधायचा आहे. सोमनाथ शिरस्कर. त्यानंतर याच्यानंतर दीपक महाराज वाडेकर महाराज यांचे सहकारी, त्यांना देखील मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे.